दरम्यान तिकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे। नाना पटोलेंनी आघाडीचं सरकार येणार आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री असणार अशी प्रतिक्रिया दिली होती। त्यावर उत्तर देताना दिल्लीमधून येऊ द्या असं उत्तर संजय राऊतांनी दिलं आहे। कोण म्हणते असं? तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 23 तारखेला 10:30-11 वाजता मी तुम्हाला सांगेन कोण मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा। बंडखोर आणि अपक्ष हे किंगमेकर ठरतील, पाहायला गेलं त्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणात असणार आहे। अजून निवडून यायचे आहेत ना, अजून हे सगळे लोक निवडून यायचे आहेत। संख्या किती होते काय होते, पण मी इतकंच सांगेन काँग्रेस, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना, या तिघांना मिळून सत्ता स्थापने इतकं बहुमत आम्हाला प्राप्त होत आहे। तर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल भाष्य केलेलं आहे, तर तिकडे नाना पटोले सुद्धा मुख्यमंत्री पदाबद्दल काय बोललेले आहेत पाहूयात। मतदानाचा तोलही तसाच आहे। महाराष्ट्र सरकार महाविकास आघाडीचं बनेल एवढंच आहे। सर, युतीचे काही एक्झिट पोल दाखवायले की युती सरकार बनवणार, जाऊ दे, त्यांचं काही दाखवू द्या, आपली महाविकास आघाडीचं सरकार आहे। काँग्रेसच्या किती सीट आहेत? काँग्रेस 75। सर मुख्यमंत्री होणार भावी आमचे सगळे प्रमाणे तुमचं झालं नाही?